रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेत अतिशय मनापासून स्वागत करते. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग स्त्री संत मांद्याळींमध्ये सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या अशा जणाबाईंचा, आणि अर्थात जणाबाईंनी ज्ञानोबरायांचं वर्णन करावं ते सख्या म्हणून, आणि निव्वळ सखा नाही तर विवेक सागर विवेक सिंधू असं वर्णन करावं. अभंगच मुळात गूढ अर्थानं आलेला. विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे, बा माझ्याच्या पोटायावे, बा माझ्याच्या पोटायावे, हो विवेका सागरा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ऐसे करी गा माझ्या भावा, ऐसे करी गा माझ्या भावा, सख्या माझ्या ज्ञानदेवा, 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 हो विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. जावे ओ वाळूनी जावे ओ वाळूनी, जावे ओ वाळूनी जावे ओ वाळूनी,
जावे ओवाळूनी जन्मोजन्मी दासी जनी जन्मोजन्मी दासी जनी विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. मूळ ज्ञान आणि त्यातून बाहेर पडलेलो आपण आजच्या समाजातले सगळेजण जेव्हा हे चित्र बघतो तेव्हा असं लक्षात येतं की माहितीच्या खजिन्यालाच आम्ही ज्ञान म्हणून बसलेलो आहोत. ज्ञान हे माहितीच्या कैक योजन दूर आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी साधना नावाची गोष्ट आम्हाला करावीच लागते. सगळ्या संतांनी ती केली आणि म्हणून त्यांच्या रचनांमध्ये जे जे काही प्रतिबिंब पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचं दर्शन होता क्षणी मनात प्रसन्नतेचा भाव निर्माण होतो. कुठल्याही संतांची कुठलीही रचना तुम्ही उचलून बघा, तुमच्या असं लक्षात येईल की तो संत ती सगळं काही आपल्याला समजून सांगताना जे काही त्यातलं मर्म आहे त्या मर्माला हात घालतात खरा, पण आपल्यालाही तिथपर्यंत घेऊन जातात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका हो तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कुणाही जीवाचा नघडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असं ज्यावेळी तुकाराम बुवा म्हणतात तेव्हा सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म नेमकं कोणतं आहे हेच ते आपल्याला दाखवत असतात, हेच ते आपल्याला सांगत असतात. ज्ञानदेवांना ज्ञानाचा अधिष्ठाता असं म्हटलं जातं, ज्ञानरूप म्हटलं जातं. याचं कारण असं की वेदांमध्ये असलेलं, उपनिषदांमध्ये असलेलं सारं काही गुह्य त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, अमृतानुभवाच्या माध्यमातून, चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून समजून सांगितलं. हरिपाठाचे अभंग, हे हरिपाठाचे अभंग मुखोद्गत करणारा एक मोठा वर्ग आपल्याला समोर दिसतो खरा, पण ते मुखोद्गत केलेले अभंग आपल्याला कुठे घेऊन जातात याचं स्मरण त्यांना असतं का? किंबहुना नसतं. कारण ज्ञानदेवांनी सांगितलेल्या मार्गावरून नाम 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 घेत ते पुढे चाललेले असतात. आपण हे जाणीवपूर्वक करतो आहोत अशी भावनाच तिथे गळून पडलेली असते. ज्ञान होणं म्हणजे अनुभव समजून सांगणं नव्हे. ज्ञान होणं म्हणजे अनुभवाचा, अनुभूतीचा लसलसता कोंभ समोरच्याच्या ओंजळीत देणं नामे ज्ञान होणं. आणि हे ज्ञान ज्ञानदेवांना झाल्याबरोबर अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं तुझे ध्यान कळो आले, असं त्यांच्या तोंडातून मुखातून शब्द बाहेर पडले. आणि म्हणूनच युगानुयुगांनंतर सुद्धा त्यांचं स्मरण करताना आमच्या गदी माडगुळकरांना लिहावं लागलं, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. त्यातल्या एका ओवीत ते असं म्हणतात की मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, अंगणात झाड कैवल्याचे. त्या कैवल्याच्या झाडाचं दर्शन तुम्हाला मला व्हावं यासाठी तर हा सगळा भक्ती प्रपंच आहे. ऐकूया इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी 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 देवाची आळंदी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व 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 ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व ज्ञानियांचा राजा भोगतो 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 राणी व राणी व ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व नाचती वैष्णव 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 मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड ज्ञानाचा उजेड ज्ञानाचा ज्ञानाचा उजेड ज्ञानाचा ज्ञानाचा उजेड ज्ञानाचा
ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी 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 आ इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी कुठल्या ना कुठल्या देवाच्या हातामध्ये आयुध आपण आजपर्यंत बघितली. कुणाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य अनेक प्रकारची आयुध आम्ही बघत आलेल्या सर्व देवतांच्या प्रतिमा नजरेसमोरून चटकन निघून जातात. पण पांडुरंग हे असं एक दैवत आहे की अस्त्र शस्त्र त्यागून कटेवर हात ठेवून विटेवरती शांतपणे उभा आहे. पायही असे आहेत की कुठलाही पाय मागे पुढे नाही. का असं असेल तर याचं कारण असं आहे, आजपर्यंत घडलेल्या सर्व अवतारांमध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हा जो बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा साधकालाही सांगतो की आता इथे थांबायचं, पुढे जायचं नाही, मागे जायचं नाही. एकदा वृत्तीला स्थिर करावं. वृत्तीचा उद्भव, वृत्ती निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं. पैकी वृत्तीला अंतर्मुख करणारी जी देवता आहे, देहीच विदेही भोगुदशा, वृत्तीला एका ठिकाणी स्थिर करून ठेवावं आणि आपलं जीवन प्रवास असाच पुढे चालू ठेवावा. ईश्वराच्या साक्षीनं, संतांच्या साक्षीनं चिरंतन आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून जे दैवत आमच्या सर्व संतांनी मान्य केलेलं आहे ते दैवत म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. ह्याच पांडुरंग परमात्म्याच्या प्रती संत चोखोबा महाराज यांची लिखित स्वरूपाची एक संहिता म्हणजे अभंग. तो अभंग आज पांडुरंगाच्या स्तुती प्रित्यर्थ त्यांनी जो गायलेला आहे किंवा लिहिलेला आहे त्यावरती आज आपण एक सुंदर रचना ऐकू.
नकडे ज्ञान नकडे ज्ञान नकडे ज्ञान नकडे ज्ञान नकडे ज्ञान नकडे ज्ञान नकडे पुराण वेदांचे वचन नकडे आम्हा नकडे ज्ञान नकडे ज्ञान नकडे ज्ञान आगमाची आढी आढी आढे आढे आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान योग याग तप योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन नकळे चिदान नकळे चिदान व्रत तप नकळे चिदान व्रत तप व्रत तप व्रत तप आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव भोळा बाबा देव देव सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव गायीन केशवा नाम तुझे गायीन केशवा नाम तुझे नाम तुझे
वचन नकळे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे ज्ञान बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल
सावकाश बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले घर रीते काम क्रोधे केले घर रीते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. देवीची 51 शक्तिपीठ आणि अर्थात कुठे कारल्याची एकवीरा तर कुठे माहूरची रेणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेणुका मातेविषयी वर्णन करावं तितकं कमीच. अर्थात जमदग्नी ऋषींना 4 पुत्र, त्यापैकी परशुरामांकरवी ज्या रेणुका मातेचं शिर कापलं गेलं आणि अर्थात वडिलांनीच पुन्हा आशीर्वादानं ते प्राप्त करून द्यावं आणि प्रसिद्ध हे शक्तिपीठ जिथे निर्माण व्हावं अशी ही रेणुका माता. भक्तांवरती सुखाची सावली धरणारी, अगदी आईच्या पायाशी जावं तर कृपाळू कणवाळू म्हणून जिला ओळखलं जातं आणि भगवंत भक्तीचा भाव निरखतो. मात्र आईच्या पायाशी जावं तर आई आपल्या लेकराकडनं काही मागत नाही. केवळ आणि केवळ भक्तीचा हा भाव जेव्हा अंतःकरणापासनं हृदयापासनं यावा आणि लेकरानं आईला साथ घालावी ती किती गोड असावी याचं सुंदर वर्णन येतं या अभंगामध्ये.
महिमा फार अपरंपार आहे. भूत आणि भविष्य यात आपण अडकून पडलोय. जितका आपण भविष्याचा विचार करतो, भूतकाळात हरवून बसतो. त्याच तुलनेत वर्तमानात आपण कितपत जगतो हा प्रश्न पडत असेल ना. म्हणूनच आपण आहोत त्या क्षणाला जगायला हवं, कारण येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचा असतो. तेव्हा असंच प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊया. आज मात्र इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.